पुण्यातील आंबेगावमध्ये पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा असल्याचं पाहायला मिळालंय। या संदर्भात अंगणवाडी सेविकेने इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केला होता। व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सेविकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। मला न्याय द्या अशी अंगणवाडी सेविकेने मागणी केली आहे। सर्वप्रथम माझ्या सर्व अंगणवाडी ताईंना व माझ्या पालकांना माझा नमस्कार। मी रेश्मा शिवाजी पारधी, अंगणवाडी सेविका, ठाकरवाडी नंबरवाडी येथे मी अंगणवाडी सेविका म्हणून 18 वर्ष कार्यरत आहे। तर काही दिवसांपूर्वी मी मुलांच्या आहारावरती व्हिडिओ तयार केला होता आणि तो जास्तीत जास्त प्रसारित झाला। मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की आमच्या मुलांना जो आहार येतो तो फक्त चांगला यावा, बदलून यावा, ही मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुकाराम मुंडे साहेबांना विनंती केली होती की जो आमच्या मुलांना आहार येतो तो फक्त बदलून यावा, चांगला यावा, हीच माझी कळकळ होती। आज माझ्या मुलांच्या आहाराविषयी जर मला कळकळ वाटत असेल तर यात मी चुकीचं काय बोलले? त्या व्हिडिओच्या माध्यमातून ना मी शासनावर टीका केली, ना मी शासनाच्या विरोधात गेले, ना शासनाला कोणते अपशब्द वापरले। जी माझ्या मुलांबद्दल जी काळजी वाटली ती मी काळजी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली। आज जर अंगणवाडीतल्या मुलांना काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार अंगणवाडी सेविकेला धरतात, ICDSच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही, जेणेकरून मुलांना काही होऊ नये म्हणून मी तो व्हिडिओ सादर केला होता की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा। ह्या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय। माझं चुकलं असेल तुम्ही जरूर नोटीस काढा। आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय। आज 5:45 वाजलेत, पूर्ण रात्र मी आज जागून काढली। मी ह्या विचाराने मला झोप आली नाही की आज माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि यात माझं काय चुकलं की ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला कामावरून सरळ कमी करण्याचं नोटीस काढले।